गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण 16वा अध्याय पाहणार आहोत. काल आपण 15व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की महाराज गुप्त कसे झाले आणि शिष्य तीर्थयात्रेला सगळे निघून गेले. मग जाताना कुठे कुठे जायचं वगैरे या संदर्भामध्ये विवेचन पाहिलं होतं. कुठे स्नान करा, कुठं दान करा, हे सगळं विवेचन त्याच्यामध्ये आलं. आज आपण 16वा अध्याय पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्ध योग्याचे पुसद सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुने. आणि नामांकित म्हणजे नामधारक हा पुन्हा सिद्धाला विनंती करू लागला की मला गुरुचरित्र परत विस्ताराने सांगा. काय सांगा ते विस्तारात. शिष्य समस्त गेले यात्रेसी. सगळे यात्रेला तीर्थयात्रेला शिष्य गेले. राहिले कोण गुरुपाशी. मग गुरुजवळ कोण राहिलं ते मला सांगा. पुढील कथा वर्तावी कैसी विस्तारोने सांगता. पुढील कथा वर्तली कैसी विस्तारोने सांगपा. मग पुढं काय झालं हे मला विस्तारपूर्वक सांगा असं ते म्हणाले. ऐकून शिष्याची वाणी, नामधारकाची वाणी किंवा ते वाक्य ऐकून संतोषी झाले सिद्धमुनी. सिद्ध हे संतोषीच झालेले आहेत. धन्य शिष्य शिरोमणी गुरुभक्ता नामधारका. ते म्हणाले तू धन्य शिष्य आहेस नामधारका. कारण अविद्या माया सुषुप्तींत म्हणजे अविद्यारूप गाढ निद्रेमध्ये किंवा आपल्या विस्मरणामध्ये वगैरे गेलेली अशी जी गोष्ट आहे ती निजले होते माझे चित्त. माझं मन हे निजलं होतं त्याच्यामध्ये किंवा त्या अविद्या मायेमध्ये मी अडकलेलो असल्यामुळे त्याचं मला काही स्मरण नव्हतं. तुझं लागे झाले जागृत. तुझ्यामुळे ते जागृत झालं आणि मला ते स्मरलं. ज्ञान ज्योती उदय मज. आणि ते ज्ञान झालं, ते आठवलं. तूची माझा प्राण सखा एक शिष्या नामधारका. तुझ करता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले. सायमदेवा सरस्वती गंगाधरानं सिद्धाला प्रश्न केला आणि प्रश्न केल्यावर ते पुन्हा स्मरलं आणि ते म्हणतात की तुझ्यामुळे मी या सुखाला जोडलो. पुन्हा चरित्र मला आठवलं. मुळामध्ये सर्वजण आले होते, ते सगळे लौकिक हे पाहिजे ते पाहिजे वगैरे. हे पहिल्यांदा तरी श्री गुरुचं चरित्र ऐकावं याच्यासाठी फक्त नामधारकच म्हणाला. आणि त्यावेळेला आधीसुद्धा अध्यायामध्ये ते म्हणतात की सगळे येतात आणि काय मागतात आणि तुम्ही चरित्र मागे हे ऐकायची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे मला गुरुचरित्र आठवलं. अज्ञान तिमिर रजनीत. अज्ञानाच्या अंधकारामध्ये पिडोनी आलो कष्टद म्हणजे कष्ट सहन करत आलो. सुधामृत सागरांत त्वाची माते लोटले. आणि मला तू अमृताच्या सागरामध्येच लोटलेला आहे, ढकललेला आहे असं ते म्हणतात. त्वा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी. पुत्र पौत्री तू नांदसी दैन्य न्याही तुझे घरा. त्वा केले ते जे उपकार केले, तू प्रश्न विचारून मला ते स्मरलं आणि मी जे तुला सांगतोय याच्यामुळे सिद्ध स्वतःला धन्य समजतात. आणि इतकंच नाही, म्हणजे ते शिष्य म्हणून जर त्याला उल्लेख करत असले नामधारकाचा, तरी सिद्ध काय म्हणतात की तुझे उपकार कसे आहेत. तर मला अज्ञान तिमिर रजनीत मी पण होतो आणि मी सुद्धा माझ्या त्या विवंचित कष्टामध्ये ते होतो आणि तू मला त्या अमृताच्या समुद्रामध्ये लोटलंस. आणि त्वा माते लोटले त्वा केलेसे उपकाराचे. आणि म्हणे शिष्य असून त्याला म्हणतं की तू माझ्यावर उपकारच केलेले. संतुष्ट झालो मानसी. मी संतुष्ट झालेलो आहे, मी प्रसन्न झालेलो आहे. पुत्र पौत्री तू नांदसी. तू पुत्र पौत्रासहित म्हणजे मुलाबाळांसहित तू नांदशील.
दैन्य नाही तुझे तुझ्या घरामध्ये कुठलीही कष्ट दैन्य नाहीत. गुरुकृपेचा तू बाळक, तुझं मानती सकळ लोक, संदेह न धरता घे का भाक, अष्टैश्वर्य नांदसी. अरे तू गुरुकृपेचा बाळक आहे, कारण त्यांच्या वंशामध्येच गुरुभक्ती आहे. तुझं मानती सकळ लोक, आणि सायमदेवाला सायमदेवाला नाही, सरस्वती गंगाधरांना सुद्धा एक मान असेल, प्रतिष्ठा असेल की त्याचा उल्लेख आलाय. तुला मानणारी लोक भरपूर आहेत, मान देणारी, आदर व्यक्त करणारी मान हे आहेत. संदेह न धरता घे का भाक, लक्षात घे, संदेह करू नकोस, निशंकपणे मी सांगतो, तू अष्टैश्वर्य नादसी, तुला अष्टैश्वर्य प्राप्त होतील. गुरुचरित्र कामधेनू, गुरुचरित्र हे कामधेनू आहे. सांगेन तुझं विस्तारून, मी तुला ते विस्तार करून सांगेल. श्री गुरु राहिले गोप गुणू. श्री गुरु हे गुप्त रूपाने राहिले. गुप्त रूपाने म्हणजे अदृश्य नाही झाले. गुप्त रूपाने म्हणजे आपली ओळख त्यांनी लपवली किंवा परत ते लोकसंपर्क टाळला. अशा पद्धतीने ते गुप्त राहिले. उघडपणे ते वावरले नाहीत. आणि वावरले तरी ते काय करायचं की लोकसंग्रह येऊ नये याच्यासाठी काळजी घेत होते. तर श्रीगुरु राहिले गोप्य गुणू, वैजेश्वर सन्निधानी. त्या वैजेश्वर सन्निधानीच्या जवळ ते राहिलेले आहेत. समस्ती तीर्थे शिष्यासी, स्वामी निरोपिली परियसी. आणि ते म्हणतात की सगळ्यांना शिष्यांना त्यांनी सगळी तीर्थयात्रा कशी करायची ते सांगितलं. होतो आपण गुरुमूर्तीपासी, आणि गुरुजवळ फक्त मी होतो. असं सिद्ध नामधारकाला सांगतात की सर्वजण तीर्थयात्रेला गेले, पण गुरूंच्या बरोबर गुरूच्या सेवेमध्ये मी राहिलो. सेवा करून अनुक्रमे महाराजांच्या सेवेत फक्त सिद्ध राहिले. म्हणून सिद्धाला या सर्व घटना माहिती आहेत. सिद्ध हे सांगतात आणि ते बोलतात. आम्हा साक्षी ऐसे घडिले म्हणून विनवी तसे बळे. काय म्हणतात ते? आम्हा साक्षी ऐसे घडिले म्हणून विनवी तसे बळे, असं दुसऱ्या अध्यायामध्ये ते म्हणतात परत. कारण सिद्ध महाराजांच्या जवळ राहिले. सगळे तीर्थयात्रेला गेले आणि महाराजांच्या सेवेत फक्त कोण राहिलं? सिद्ध राहिले. आणि सिद्ध सेवेमध्ये राहिले. आणि त्या सगळ्या शिष्यांना काय सांगितलं की जेव्हा बहुधान्य नाम संवत्सर जेव्हा येईल त्यावेळेला आपली भेटी श्रीशैलेला होईल, तुम्ही तिथं या. आणि ते बहुधान्य नाम संवत्सरा जेव्हा येतं आणि त्यावेळेला शुक्रवारी महाराज श्रीशैलेला जायला निघाले आणि नंतर मग ते तिथे आले असणार, कारण त्यांना भेटी तिकडे होईल असं सांगितलेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून सिद्ध एवढं ठोसपणे सांगतो कारण त्यांच्या सेवेत त्यांच्याबरोबर सदा राहिलेले एकमेव व्यक्ती आहे की तो म्हणजे सिद्ध आहे. आणि म्हणून गुरुचरित्र नामधारकाला सिद्ध सांगतात. आणि म्हणून त्यांचं ते वाक्य आहे, ते वाक्य त्यासाठी गुरुचरित्रात आलेलं आहे की आम्हा साक्षी ऐसे घडिले म्हणून बिनवी तसे बळे. आमच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे तुला मी सांगतोय. तसंच ते आपण म्हणजे होतो आपण गुरुमूर्तीपासी सेवा करून अनुक्रमे. संवत्सर एक तया स्थानी, 1 वर्ष त्या बैजनाथच्या क्षेत्रामध्ये राहिले. तया स्थानी अंबा आरोग्य भवानी, तिथे जी भवानी देवीचं मंदिर अंबा आरोग्य भवानी होते. श्री गुरु गौप्य होणे, तिथे ते गुप्त रूपाने आपली ओळख वगैरे सर्व गुप्त ठेवून आणि लोकसंग्रह न करता आणि साधनेमध्ये तिथे राहिले. तिथे काय होतं तर तिथे 1 वर्ष त्या अंबा आरोग्य भवानी या ठिकाणी तिथे महाराज 1 वर्ष गौप्य रूपाने राहिले. स्थान बरवे मनोहर, हे कसं स्थान? मनोहर, मनहरण करणार ते मनोहर. तर तसं एक सुंदर असं ते ठिकाण होतं. असता तेथे वर्तमानी, आणि असं असताना आला ब्राह्मण एक मुनी, आणि तिथे एक ब्राह्मण कुळातला एक मुनी आला. श्री गुरु ते देखुनी नमन केले भक्तिभावे, आणि महाराजांना त्याने पाहिलं आणि महाराजांना त्याने वंदन केलेलं आहे. माथा ठेवून चरणावरी त्यांनी डोकं ठेवलं आणि स्तोत्रे करी परोपरी, आणि महाराजांच्यावर त्यांनी स्तोत्र केली. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो.
महाराजांना ते म्हणतात की स्वामी मला तारण करा माझं, मी ह्या अज्ञान सागरामध्ये बुडालेलो आहे. तप करतो बहुदिवस, मी तपश्चर्या करतोय, तप करतोय बहुदिवस, स्थिर नव्हेची माझे मानस, माझं मन स्थिर नाही. हा त्या ब्राह्मण मुनीचाच विषय नाही आहे, आपल्या सगळ्या साधकांचं हेच आहे. माझ्याकडे पर्सनली मेसेज येतं की दादा तुम्ही सांगतात म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आता 2 दिवस झाले ध्यानाला सुद्धा बसते. आता झालं मध्ये सोडून दिलं होतं. तर असा जो भाग आहे ना, कारण ते सुटणं आहे त्याचा अर्थ आहे मन स्थिर नाही आहे. एकदम मन स्थिर झालं ना की ते सुटत नाही. तर त्यामुळे लक्षात घ्या, साधना करताना म्हणजे उपासनेसी दृढ चालवावे हा जो भाग आहे ना तो लक्षात घ्या. तो कसा आहे, दृढ म्हणजे काय, उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठल्याही स्थितीत सुखात दुःखात वगैरे सुद्धा आपली साधना सुटू नये. ते फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ते अनुसंधान असा शब्द गोंदवलेकर महाराज म्हणतात. ते अनुसंधान इतकं पक्कं पाहिजे ना की नाही कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये आपण ती साधना सुटू नये याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर तो म्हणतो की मी तप करतो बहुत दिवस, स्थिर नव्हेची माझे मानस, माझं मन स्थिर नाही आहे. याची कारणे ज्ञानास न दिसे मार्गा मासी, आणि याच्यामुळे आम्हाला ते ज्ञान येत नाही आणि आम्हाला त्यामुळे कुठला पुढचा मार्ग नाही, कारण प्रगती खुंटली आहे ना. मन स्थिर नसेल तर काय करणार. तर ते फार महत्त्वाचं आहे, मन स्थिर पाहिजे. तर ते सगळं आहे. एक सुंदर पुस्तक आहे, बुधानंदांनी लिहिलेलं आहे. बुधानंद हे रामकृष्ण परमहंसाचे शिष्य, रामकृष्ण परमहंसाचे अगदी आवडते शिष्य होते स्वामी विवेकानंद. पण बुधानंद हे त्यांना इतके प्रिय होते की ते त्यांना आपलं मानसपुत्र मानत होते. याच्यावरून त्यांचा अधिकार दिसून येतो. आता त्यांनी मन आणि त्याचा निग्रह नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे जर प्रत्येक साधकाच्या घरी काही पुस्तकं असायला पाहिजेत गाईड म्हणून, मार्गदर्शक म्हणून, तर त्याच्यामध्ये मन आणि त्याचा निग्रह नावाचं पुस्तक हे फार अतिशय म्हणजे मिळवा. रामकृष्ण परमहंसांचं रामकृष्ण मिशन धंतोलीचं आहे नागपूरला, तिथून वाटल्यास मागवा, कुठं मिळेल. प्रत्येक साधकाच्या घरी हे पुस्तक असणं गरजेचं आहे. एक मुक्तानंदांनी लिहिलेलं साधनेच्या सत्याच्या वाटेवर म्हणून आहे. म्हणजे गणेशपुरीचे नित्यानंद बाबा यांचे शिष्य, किंवा त्यांनी सोहम नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते आपल्यासोबत असलं पाहिजे. तर किंवा जे नामसाधना करतात त्यांना कृष्णाजी कामतांचं त्याचं पूर्ण नाव आहे रामचंद्र कृष्ण कामत यांचं नामजपाचे महत्त्व नावाचं पुस्तक 1927 साली प्रकाशित झालं आणि नंतर 1930 साली नामचिंतामणी नावाचं पुस्तक झालेलं आहे. ही पुस्तकं आहेत ना, त्याचा आकार पाहू नका. काही पुस्तकं अगदी छोटी आहेत, पण ते जे सांगितलं आहे किंवा जे खाचकळगे सांगितलेले आहेत ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि ते कळण्यासाठी हे पुस्तकं प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, कधीतरी आपल्याला लागेल वगैरे, जखम होईल वगैरे, मग फर्स्ट एड जसं आपण ठेवतो ना, डेटॉलची बाटली असते, कापूस असतो किंवा काय, तर आपण तशी जशी काळजी घेतो तेव्हा साधनेमध्ये सुद्धा आपल्याला काही अडलं, काही खंडित झालं, साधना पुढे जात नाही, तर अशा वेळेला ही पुस्तकं खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शक ठरतात. आणि त्यामुळे म्हणजे जी यादी आहे ती खूप विस्तृत होईल. मी थोडक्यातच काही पुस्तकं सांगितली. तर त्यामुळे मन स्थिर करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याला काही मार्ग दिसत नाही. म्हणजे घोडं अडताना तशी साधनं अडून राहिली आहे. ज्ञानाविणे तपास
वृता होती सायास तुम्हा देखता मानस संतोषिले स्वामिया. आणि ज्ञान नाही, त्यामुळे ज्ञान नाही म्हणजे माहिती नाही ना. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी एक टीका ग्रंथ आहे भगवद्गीतेवरचा ज्ञानेश्वरी, पण त्याच्यामध्ये वाक्य काय लिहिलं आहे की भाष्यकारा तू वाट पुसत है ना. जे भाष्यकार होऊन गेलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्या आधारानं त्यांना विचारून मी हे आपल्या पुढे मांडत आहे. तसे आपल्याला ते असायला पाहिजे गुरु. मग त्यावेळेला आपण ग्रंथ हेच गुरु म्हणतो किंवा एक प्रत्यक्ष गुरु असणं गरजेचं आहे. याच्यासाठी सांगणार कोण, मार्गदर्शन कोण सांगणार? त्याच्यासाठी गुरु ज्यानं हे अनुभवलेलं आहे, ज्यानं हे प्राप्त केलेलं आहे, तर ते असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी ते म्हणतात की त्यामुळे हे सगळं वृथा, हे सगळे कष्ट माझे वाया गेले. आज तुम्हाला पाहिलं आणि माझं मन संतोषित झालं, असं ते सांगतात. गुरुसेवा बहुत दिवस केली नाही सायास. मी गुरुसेवा काय फार काळ वगैरे केली नाही, मी त्याच्यासाठी काही कष्ट केले नाहीत. या कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. आणि याच्यामुळे माझं मन स्थिर नाही आहे. म्हणजे गुरु केला, पण गुरुची सेवा कोण करणार? तर याच्यासाठी ते गुरुसुद्धा सोडले आणि त्याच्यामुळे साधना स्थिर नाही ना. साधना स्थिर राहिली नाही आणि मन स्थिर राहिलं नाही. त्यामुळे तू तारक विश्वासी, तू विश्वास तारण करणार आहेस, म्हणून माते भेटलासी, म्हणून आपली भेट झालेली आहे. उपदेश करावा आम्हासी ज्ञान होईल त्वरित मज. तुम्ही मला उपदेश करा की ज्याच्यामुळे मला ज्ञान होईल, प्राप्त होईल. ऐकुनी मुनीचे वचन, मुनीचं वचन ऐकून, त्या ब्राह्मण मुनीचं वचन ऐकून श्री गुरु पुसती हसून महाराज हसायला लागले आणि त्याला म्हणाले, पावलास केवी मुनीपण गुरु विणे सांग मज. अरे गुरु तू सोडून दिलास आणि गुरु नसताना तू मुनी कसा काय झालास? आणि तूच म्हणतो मन स्थिर नाही आणि काही नाही, मग मुनी झाला कसा काय? ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती, असं महाराजांनी सांगितल्यावर मुनीच्या डोळा अश्रू येते आणि त्या ब्राह्मणा मुनीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. दुःखे दाटला अमित चित्ती, आणि त्यामुळे त्याच्या मनात अतीव दुःख झालेलं आहे. एक स्वामी गुरु आया, आणि म्हणे तो बोलू लागला की गुरु म्हणे महाराज ऐका, गुरु होता आपणासी, म्हणजे गुरु मला एक गुरु होता, गुरु होता आपणासी एक. अति निष्ठुर त्याचे वाक्य, तो अगदी निष्ठुरपणे बोलत होता. माते गांजले अनेक अकृत्य सेवा सांगे मज, आणि न करण्यासारखी सेवा सुद्धा तुम्हाला सांगत असेल, असं तो ब्राह्मण मुनी सांगत होता. का तर तो असं म्हणतो की मला तिथे अतिनिष्ठुरपणे तो वागवत होता, त्याचं वाक्य तसं होतं, आणि मला माते गांजले अनेक, मला खूप त्रास दिला त्याने, आणि अकृत्य सेवा सांगे मज, आणि जी करू नये असं सेवा ते सांगत होते. आता हे लक्षात घ्या की बऱ्याचदा गुरु ओरडतो, सांगतो वगैरे, आणि त्यावेळेला आपण तिथे म्हणतो की गुरु सोडून देतो किंवा साधना सोडून देतो. साधनेमध्ये बऱ्याचदा जेव्हा मार्गदर्शन मिळतं, त्या अतिंद्रिय शक्ती म्हणतात आज त्याला, परमेश्वराकडून किंवा ज्या गुरुकडून मिळतो, तर ते कधी चिडतात सुद्धा. आणि मला मी एका त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नृसिंह सरस्वती महाराज खिन्न दिसले, म्हणाले साधना होत नाही मला म्हणाले. तर हा जो भाग आहे तर ते कसं आहे की ते व्यवस्थित त्याच्याकडून व्हावं हे सगळं महाराज करत राहतात, आणि ती महाराजांना काळजी असते, कारण आपण काहीच करत नाही ना. साधना करण्यासाठी तुम्ही फक्त तयार पाहिजेत, बाकीचं सगळं तेच करतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कसं आहे की तुम्हाला असं ठोकून वगैरे असं तुम्हाला तयार केलं जात आहे हे लक्षात घेत नाही. तर रामकृष्ण परमहंसासारखी व्यक्ती, त्यांचं जर चरित्र वाचलं तर असं कळेल ते साधक आश्रमामध्ये जेव्हा रात्रीच्या वेळेला ते झोपायचे, झोपले रे झोपले,
की ते लाथा मारायचे आणि उठवायचे. आणि ते म्हणतात की तुम्ही ह्याच्या इथं आश्रमामध्ये झोपण्यासाठी आलेले आहेत का? आणि ते खूप काय काय बोलायचे त्यांना. तर त्याच्यामध्ये तुम्ही झोपून राहिलात म्हणून त्यांचा काही फायदाही नाही आणि नुकसानही नाही. पण हे सगळं करतायत ना, ते आपल्याला कळणं गरजेचं आहे की गुरु हे का करतात, कशासाठी करतात. ध्यानाचा आमचा ग्रुप होता म्हणजे स्मरण तुझे गुरुराया म्हणून आहे. आणि त्या स्मरण तुझे गुरुरायामध्ये हे कोरोनाच्या काळातली ती सुरुवातीची 2020 सालची गोष्ट आहे. आणि सगळे साधना ध्यान करायचे आणि हे आणि एक दिवस शिल्पादाईच्या ध्यानामध्ये महाराज आले आणि महाराज म्हणाले की सगळ्यांना सगळं हवं आहे, पण कोणाला मी नको आहे, तुम्ही सगळे नापास आहात. असं म्हणून ते खूप चिडले आणि रागानं ते गेले. सांगायचा मुद्दा, आम्ही गुरुकडे कशासाठी जातोय? चिंध्या गोळ्या करायला जातो. आणि गुरुची इच्छा असते की याला उच्च पदावर न्यावं. आणि आपण एवढे करंटे असतो की आम्ही नको त्याच गोष्टी करत राहतो आणि त्यामुळे गुरुचं महत्त्वच कळत नाही. आता काही जणांच्या जीवनामध्ये गुरु आले, असंही असेल की गुरु त्यांनी आधी केलेला आहे वगैरे. आता गुरु देहाने नाही आहेत आणि देहाने नाही आहे तर तुमचा भाव असा नाही पाहिजे की गुरु आता नाही आहेत. गुरु तुमच्या सोबत आहेत, तुमच्या घरात आहेत, तुम्ही जिथे जिथे जाता तिथे आहेत. आणि त्या गुरुच्या असण्याची भावना आपल्या मनात तीव्र इतकी पाहिजे की ते आहेत आणि त्यांच्यासमोर बसून माझी साधना जी आहे, मला दिलेली साधना मी पूर्ण करायला पाहिजे. पण आमचं ते होतच नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि गुरुचा सहवास आपल्याला देहानं लाभला, नंतर देह त्यांनी त्यागही केला असेल. पण लक्षात घ्या, गुरु देहानं असणं आणि नसणं हे काही फार वेगळं काहीच नाही आहे. गुरुची अवस्था आहे देहात असणं आणि नसणं, आत्म्याच्या जशा अवस्था आहेत. तुम्ही असं दृढ मनामध्ये धरा की ते माझ्याबरोबर आहे, माझ्याबरोबर नित्य सखा म्हणून आहेत, माझी आई म्हणून, माझे वडील म्हणून, माझा मित्र म्हणून, या सर्व नात्यांमधून ते आपल्याबरोबर आहेत. किंवा त्या अमुक नात्यांनी सर्वस्व आहे. पांडुरंगाला पण विठोबा पण म्हणतो आणि विठाई पण म्हणतो. विठू माऊली म्हणजे आई, विठाई म्हणजे तिथे माऊली आई म्हणून, विठोबा म्हणजे बाबा म्हणून. तर ही जी गोष्ट आहे तर ते आपले त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूचे सखा त्वमेव. तर हे म्हणजे का, तुम्हीच त्वमेव माता, तुम्हीच माता आहात, तुम्हीच पिता आहात, तुम्हीच बंधू आहात आणि तुम्हीच सखा आहात. हा भाव दृढ व्हायला पाहिजे. तसा देहानं असणं आणि नसणं हे काही मॅटर नाही आहे बिलकुल. आणि त्याच्यामुळे आता ते नाही आहेत, आता कसं काय करणार, आता आम्हाला कोण मार्गदर्शन करणार, काहीही असं नाही. स्वतः ते येऊन बरोबर मार्गदर्शन करतात. आणि हा भाव आमचा तुटतो ना जेव्हा, तेव्हा आमची साधना खंडित होते. आणि हे लक्षात घ्या की ज्यांना गुरुचा सहवास मिळालेला आहे त्यांनी आपल्याला करंट समजू नये. आपण भाग्यवान आहोत की गुरुचा सहवास आपल्याला मिळालेला आहे. आपण गुरुभक्तीमध्ये आलेलो आहोत. फक्त ती टिकावी कशी, त्याचे सातत्य कसं राहावं हे पाहणं गरजेचं आहे. आणि हा इथं असं म्हणतो की गुरु मला त्रास देतो ना म्हणून हे करायचं. आणि परत काय म्हणतो पुढे, गुरु होता आपणासी एक, अति निष्ठुर त्याचे वाक्य, माते गांजले अनेक, अकृत्य सेवा सांगे मज, न सांगे वेदशास्त्र अध्ययन. तो वेदशास्त्र अध्ययन काही सांगत नाही. तर्क भाष्यादी व्याकरण, तर्क भाषा व्याकरण काही सांगत नाही. म्हणे तुझं अंतकरण स्थिर नव्हे अद्यापी. आणि ते म्हणतात तुझं मन अजून काही स्थिर झालेलं नाही. म्हणजे ते जे काही गुरु होते त्याचं मन स्थिर व्हावं याच्यासाठी सगळं सांगत होतं. आणि स्थिर कधी, असं इतकं स्थिर की अगदी वाईटच्या वाईट क्षणातही तुमचं मनची चित्ताची एकाग्रता किंवा ती तटस्थता आणि किंवा ती
काय म्हणतात स्थिरता ढळली नाही पाहिजे, ती अढळ राहिली पाहिजे. याच्यासाठी त्याला ते कळलं नाही की महाराज म्हणजे त्यांचे गुरु निष्ठुरपणे पण बोलायचे. सहन करायला पाहिजे ना, तेवढी सहनशीलता निर्माण व्हायला पाहिजे, तेवढं चित्त स्थिर पाहिजे. कारण अप अँड डाऊन तुमच्या आयुष्यात येणारच आहे. त्यावेळेला ढळलं नाही पाहिजे, मन अगदी खंबीर आणि स्थिर पाहिजे. याच्यासाठी ते सगळं होतं. आणि जे करायचे नाही ते पण गोष्टी सांगितले करायचे, ते कारण ते कळू शकलं नाही त्याला की ते का करतात. ते असं आहे ना की बऱ्याचदा मिलिटरीमध्ये सगळं ट्रेनिंग दिलं जातं आणि लोक ट्रेनिंगलाच कंटाळून सोडून देतात. ते ट्रेनिंग इतकं आवश्यक असतं की तुम्ही कुठल्याही तापमानामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही खंबीरपणे तिथे उभे राहिले पाहिजेत आणि तुमचा निभाव लागला पाहिजे. आता मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा तिथे पहारा देतात आणि त्या अवस्थेमध्ये ते राहतात. तर त्याची ट्रेनिंग इथं दिली जाते, ते आम्हाला कळत नाही. तसं तुमचं मन स्थिर होण्यासाठी ही ट्रेनिंग होती खरं तर, पण ते त्याच्या लक्षातच नाही. तर हे आहे की तुझं अंतःकरण स्थिर होत नाही तर बाकीचं येणार काय शिकवणार. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. कारण स्थिर मन असेल तर असं काही नाही की पूर्वी अपेक्षित मिळेल, गाईड मिळेल, असं काहीच नाही आहे. गुरु सांगणार, तुम्ही एकचित्तानं स्थिर बुद्धीने ऐकणार आणि ग्रहण करणार, असं होतं. तुमचं मन स्थिर झालेलं नाही तर तुम्हाला शिकून ते किती लक्षात राहणार आहे. हा पण एक भाग आहे. हाही इथे ते लक्षात घेत नाही आणि तो गुरुला दूषण देतोय परत. तर्क भाष्यादी व्याकरण असं ते म्हणतात, तेही कसं येणार आहे, नाही येणार आहे. कारण मन स्थिर नाही आहे. मन स्थिर पाहिजे, चित्ताची स्थिरता पाहिजे, चंचलता नाही आहे ना. चंचलता अपेक्षित नाही आहे त्यांना गुरूंना. हे म्हणून गुरु त्याची परीक्षा पाहण्यासाठी किंवा त्याला तयार करण्यासाठी करत होते. पण हा त्यांना दूषणं देत होता. म्हणे तुझं अंतःकरण स्थिर नव्हे अद्यापि, म्हणून सांगे आणिक काही. आणि बरंच अजून काय सांगायचं की कुठेतरी मन स्थिर होईल. आपले मन स्थिर नाही, न ऐके त्याचे वाक्य काही, आणिक कोपे मजवरी. आणि माझं ऐकत नाही, हे नाही वगैरे, तू स्थिर मन कर, हे कर वगैरे, पण ते होतच नाही याच्याकडून. तर मग तू काय रागवायचे ते शिष्यावर, म्हणजे या ब्राह्मण मुनीवर. या कारणे बहुत दिवसी, आणि याच्यासाठी काही दिवस, बहुत दिवस म्हणजे पुष्कळ काही दिवस होतो ते या गुरुपाशी, आणि त्या गुरुपाशी मी होतो. बोले माते निष्ठुरसी, मला निष्ठुरतेने बोलायचा. कोपूने आलो त्यावर आणि त्याच्यावर रागावलो. हा गुरुवर हा रागून इथे आला त्यावर. ऐकून त्याचे वचन, आणि त्याचे वचन ऐकून, त्याचं वाक्य ऐकून श्री गुरुमूर्ती हास्यवदन, ते हसायला लागले. म्हणती कैसा ब्राह्मण, अरे तू कसा ब्राह्मण आहेस, आत्मघातकी होतो ओशी. अरे तू आत्मघातीच म्हणावा लागेल, तू स्वतःचा नाश स्वतः करतोय. एखादा मूर्ख आपले करी, मळ विसर्जी देहावरी. जसं एखादा मूर्ख हा शौच करतो, संडास करतो आणि आपल्या अंगावरच लावतो, आणि आपले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सगळे. आणि परत अशा पद्धतीने तू सांगत सुटतोय. हे तुझं दुष्कृत्य आहे. तू गुरुला सोडलंस, गुरुला ओळखलंच नाही. आता आपल्याकडे सुद्धा गुरु वगैरे करतात आणि अशी अपेक्षा करतात की आम्हाला संकट नाही आलं पाहिजे. पण प्रत्येक संकट हे तुम्हाला स्थिर करण्यासाठी आलेलं आहे. ही भावना जागृत ठेवायची आणि त्याच्यातून आपले गुरुच आपल्याला तारण म्हणजे करणार आहात, त्याच्यातून बाहेर काढणार आहेत, ही पूर्ण श्रद्धा पण असायला पाहिजे, विश्वास पाहिजे. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, असं मुक्ताबाई म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींना. भोग तर त्यांनाही सुटले नाहीच.
पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर ब्रह्मपदी विराजित व्हायचं असेल तर तुम्हाला लोखंडाचे चणे खावे लागतील. म्हणजे तेवढे सहन करावंच लागेल, त्रास सहन करावा लागेल. हे आम्ही कधी लक्षात घेत नाही. थोडंसं काही झालं वगैरे की आम्ही म्हणतो अरे आम्ही एवढं हे करतो, आम्ही पारायण करतो, आम्ही महाराजांचे एवढे जप करतो, आम्ही ते काय स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करतो. हा हिशोब मांडायला सुरुवात करतो. जसं हा म्हणतो, हे कोणी सांगितलंय? तुम्ही तयार व्हावंच यासाठी सगळं चाललेलं असतं. ते जीवनातला प्रत्येक क्षण चांगला आणि वाईट हे तुम्हाला घडवत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आम्ही घडता न घडता बिघडतो. आणि मग आमची गुरुभक्ती सुटून जाते. आणि लोक असं म्हणतात आम्ही इतकं केलं तर काय फायदा झाला. आम्ही सगळं फायदा तोट्याचा हिशोब ठेवतो ना. आणि म्हणून आम्हाला ती अनुभूती येत नाही. आणि हा जो ब्राह्मण मुनी आहे तो आपलं प्रतिनिधित्व करतो. आपण सगळे त्यातलेच. आणि परत असंच ते की आता आम्ही स्वामी भक्त आहोत, आणखी 10 वर्षांनी आणखी नवीन गुरु आला की त्याच्या मागे जाणार है ना. होतं आपल्याकडे. बघा, मी नेहमी उदाहरण देतो. जेव्हा संतोषी मातेचा पिक्चर आला त्यावेळेला जो आला तो संतोषी मातेची व्रत करा, उपवास करा, बाबा शुक्रवार आहे, लिंबू सरबत प्यायचं नाही वगैरे असं बोलायचे. लिंबूनं चहात लिंबू नाही ना टाकला, लिंबू सरबत मी घेणार नाही आज ये, असं सगळं लोक करायचे. आंबोशी खायची नाही, काही नाही, सगळं व्हायचं. नंतर एवढे जर तुम्ही त्याचे भक्त होतात संतोषी मातेचे, मग नंतर ते गेलो कुठं? हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय, केलंय लोकांनी. म्हणजे काळानुसार देव पण बदलता तुम्ही, गरजेनुसार देव बदलता, गरजेनुसार गुरु बदलता. तर अशी भक्ती नाहीच आहे ना. महाराजांना तिकडून त्यांना सोडून इकडे महाराजांजवळ आला. हे अशी धरसोड वृत्ती जर असेल अध्यात्मामध्ये तर काहीही निभाव लागणार नाही आणि कुठलीही अनुभूती येणार नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तो म्हणते आत्मघातकी आहेस तू. एखादा मूर्ख आपले करी मळ विसर्जित देहावरी, आपले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सगळे. आणि पण सगळ्यांना सांगत सुटलाय. तैसे तुझे अंतकरण आपले नासक छेदून, पुढल्या ते अपशकुन करणारा होसी तू एक. अरे तू असा आहे ना, आपलंच नाक छेदून समोरच्याला जसं अपशकुन करणार ना तसा तू आहेस, असं महाराज रागानं म्हणतात त्याला. न विचारसी आपले गुण. अरे तुझे गुण बघ आधी काय आहेत ते. न विचारसी आपले गुण तू ते होय कैसे ज्ञान. अरे तुझं मन स्थिर नाही तर तुला ज्ञान कसं होणार. गुरुद्रोही तूची जाण. अरे तू गुरुद्रोही आहेस. अल्पबुद्धी पर्येसा, तो अल्पबुद्धी आहेस. मती म्हणजे काय म्हणतात, ज्याची मती मंद आहे. तर असं महाराज त्याला रागवून बोलतात. हे वाक्यात ती दिसते, गुरुद्रोही वगैरे असे शब्द वापरलेत महाराजांनी. आपले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करीशी हर्ष. अरे आनंदाने तू गुरुचे दोष सांगत सुटलाय की तो रागवतो, तो निष्ठुरपणे बोलतोय. ह्यासाठी ज्ञान कैसे होय मानस. अरे कसं काय ज्ञान अनुभूती येणार आहे तुला, कशी अध्यात्मातली अनुभूती येणार, कसं ज्ञान होणार. स्थिर केवी होय आता तू स्थिर कसा होणार. असं महाराज त्याला बोलतात. जवळी असता निधानू, म्हणजे धन तर जवळच आहे. जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू. अरे गुरु तुझा गुरु केलाय, तो गुरु असताना तू इकडे तिकडे भटकत फिरतोस. हे सगळं आपण करतो बघा, सगळं आपलंच आहे. गुरु केलेला असतो आणि आम्ही विचारणा करायला जातो. लग्न जमत नाही, नोकरी लागत नाही, हे नाही होत, ते नाही होत, मग त्यासाठी वेगवेगळे उपाय करत राहतो. तर इथं
महाराज म्हणतात की तुझ्या जवळ निधान होतं आणि तो म्हणजे का हिंडावे रानू रानू, आणि तू इकडे तिकडे फिरत राहिलाय. गुरु असता कामधेनू, अरे गुरु साक्षात कामधेनू आहे. गुरु कामधेनू असताना त्याजूने आलासी आम्हापासी आणि तू आमच्या जवळ आलेलास असं ते म्हणाले. गुरुद्रोही जो का नर, गुरुद्रोही जो असेल नर व्यक्ती, त्यासी नाही इह पर, आणि या इथं आणि इह म्हणजे या इथे पृथ्वी तलावर, आणि पारलौकिक म्हणजे ऐहिक सुख आणि पारलौकिक सुख सुद्धा प्राप्त होणार नाही. त्यासी नाही इह पर, ज्ञान कैसे होय सादर, कसलं ज्ञान होणार आहे. तया दिवांद नरासी, दिवांद म्हणजे त्याला डोळे असून आंधळा ज्याला म्हणतो, दिवांद म्हणजे दिवसा दिसत नाही असा तो, अशा पद्धतीने महाराज त्याची निर्भत्सना करतात. आणि संतोष होता श्री गुरुसी, महाराज म्हणतात संतोष होता श्री गुरु, जर गुरु संतोषले तर अष्टसिद्धी त्याच्या दासी, त्याच्या अष्टसिद्धी दासी होतात. क्षण न लागता प्रियसी, आणि काही क्षण न लागता वेदशास्त्र तया साध्य, आणि त्याला वेदशास्त्र साध्य होतं. ऐसे एकूणी गुरु आणि, अशी गुरुची वाणी ऐकून माथा ठेवी त्याचे चरणी, महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं. विनवीत असे करुणा वचने, अरे विनवीत असे कर जोडून करुणा वचने करून या, आणि हात जोडून तो करुणा वचनेने सांगू लागला. जय जयाजी जगद्गुरु, निर्गुण तूची निर्विकारू, ज्ञानसागर अपरंपारू, उद्धरावे आपणाते. त्या म्हणाले जय जयाजी जगद्गुरु, तुम्ही जगद्गुरु आहात. निर्गुण, मूळचं निर्गुण गुरुतत्व आहे, मूळचं गुरुतत्व निर्गुण आहे. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, आणि गुरु साक्षात परब्रह्म. तर जे परब्रह्म तत्व आहे ते निर्गुण आहे, आणि त्याचे सगुण रूप वेगवेगळे झाले, ते ब्रह्मा विष्णू महेश. आणि म्हणून निर्गुण तूची निर्विकारू, ज्ञानसागर अपरंपारू, ज्ञानाचा अपरंपार असं सागर आहे, अथांग असं सागर आहे. उद्धरावे आपणा, ते माझा उद्धार करा असं तो महाराजांना सांगतोय ब्राह्मण मुनी. अज्ञान माया वेष्टुनी, नेणो गुरु असे कवणी, अज्ञानाने या मायेमध्ये आणि या अज्ञानामध्ये मी गुरुला ओळखू शकलो नाही. नेणो गुरु असे कवणी, असं कोण आहे गुरु, सांगा स्वामी प्रकाशुनी, आम्हाला हे प्रकाशित करा, आम्हाला हे उजेड म्हणजे ज्ञान द्या. ज्ञान होई आपल्यासी, मला ज्ञान होईल. कैसा गुरु ओळखावा, गुरु कसा ओळखावा. लक्षात घ्या की गुरु कसा ओळखावा, तर असं म्हटलं जातं पाणी पिना छान के और गुरु करना जान के. हे महत्त्वाचं आहे. नाहीतर काय, कलियुगामध्ये गुरु कोणाला पण करत सुटाल तर गडबड होऊन जाईल. ऐसे संत झाले कळीमुखी तंबाखूची नळी, है ना. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, अंगा लावून या राख अंतरी विषयाची आस, गळा रुद्राक्षाच्या माळा अंतरी नाना कळा. तुका म्हणे सांगू किती तया जळो तयाची संगती, असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे कलियुगामध्ये गुरु करताना सुद्धा विचार करून करावा लागतो. पण एकदा केल्यानंतर पूर्ण विश्वास आणि पूर्ण समर्पण त्याला करायचं असतं. विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांना गुरु करण्याच्या आधी त्यांची परीक्षा पाहिली. विवेकानंदांचे जे म्हणजे शाळेत जेव्हा शिकत होते त्यावेळेला वर्ड्सवर्थची कविता शिकवली जात होती. वर्ड्सवर्थ मग वर्ड्सवर्थची कविता शिकवली जात असताना
अजून कन्फ्यूज आहे मी वर्ड्सवर्थ की इमर्सन की वर्ड्सवर्थ, इमर्सन मला वाटतं. तर ती कविता शिकवलेली असताना त्याच्यावर अनुषंगाने बोलत असताना त्यांनी विवेकानंदांनी त्यांच्या प्रोफेसरांना विचारलं की असा कोणी आहे का की ज्याने परमेश्वर पाहिलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की हो, असा एक माणूस आहे ओळखीत माझ्या. मग त्यांनी रामकृष्ण परमहंसांचं हे सांगितलं आणि तिथून ते रामकृष्णांकडे आले आणि नंतर ती परीक्षा पाहिलेली आहे त्यांची. आणि त्यांचंही लक्ष होतंच की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून गुरु कसा ओळखावा कवणेपरी असे ओळखावा कवणेपरी अशी सेवा, प्रकाशोनी सांग देवा विश्ववंद्या गुरुमूर्ती. तुम्ही मला सांगा कसं ओळखावा आणि कशा प्रकारे त्याची सेवा करावी. जेणे माझे मन स्थिरू, ज्यामुळे माझं मन स्थिर होईल. होनी ओळखे श्री गुरु, आणि मी गुरुला ओळखू शकेल. ऐसे करणे उपकारू, म्हणून चरणी लागला. म्हणून असा उपकार करा, असे उपकार करा माझ्यावर, म्हणून चरणी लागला. हां, करुणावचन ऐकुनी श्री गुरु म्हणती एक मुनी. ते म्हणाले एक, मी काय सांगतो तू ते सांगेन विस्तारूनी, तुला मी विस्तारपूर्वक सांगेन. गुरु सेवा विधान, गुरुची सेवा कशी केली जाते ना ते मी तुला सांगतो. हां, श्री गुरु म्हणती एक मुनी. श्री गुरु काय म्हणतात? एक. हे मुनिवर्या तू ऐक. गुरु म्हणजे जनक जननी, ते आपली आई आहे आणि वडील आहे ही भावना असली पाहिजे. गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी, तो उपदेश करता आहे कोणी, जो कोणी उपदेश तुम्हाला देतोय, जो तुम्हाला मार्गदर्शन करतोय, तो जो आहे त्याला गुरु मानावा. आणि तो अगदी आपली आई असल्यासारखा, वडील असल्यासारखा तोची जाणावा परमगुरु. तो परमगुरु जाणावा. गुरु हरिहर बिरंची जाण. आणि गुरु म्हणजे काय? हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर. हां, ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणजे स्वरूप ते जाणावं. स्वरूपे तोची नारायण, तोच नारायण आहे. मन करून निर्वाण सेवा करावी भक्तीने. आणि तो ब्रह्मा विष्णू महेश साक्षात आहेत. या तत्वानं गुरुतत्व बनलेलं आहे. या विश्वासानं त्याची सेवा करावी असं ते म्हणतात. गुरुला आपलं वडील मानावं, आपली आई मानावी. आणि तो परमगुरु आहे जाणून ठेवून, तो ब्रह्मा विष्णू महेश यांचंच तत्व आहे ह्या दृढ विश्वास आपल्यामध्ये असायला पाहिजे. असं गुरु कसा ओळखावा, कशी सेवा करावी आणि गुरुस्वरूप काय या संदर्भामध्ये विचार केला तर आपल्याला ही उत्तरं मिळतात. आणि त्यामुळे ज्यांना गुरुपरंपरेमध्ये यायचं आहे, गुरुपरंपरेमध्ये म्हणजे ज्यांना शिष्य व्हायचं आहे किंवा झालेले आहेत, ह्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर भक्ती तुटलेली असेल तर तुम्ही कुठेही जाणार नाही. शिडाची बोट आहे ना, बोट आहे ते शीड तुमची सेवा आणि तुमचा जो भाव आहे ना, तो शीड आहे. ती शीडच तुम्हाला नौका पार तीरावर घेऊन जाऊ शकते. जर ते शीडच जर तुटलं तर तुमची नौका हेलकावे खाऊन कुठेतरी त्या सागरामध्ये, भवसागरामध्ये बुडवून जाईल. आणि ह्यासाठी हे सगळं सांगतायत महाराजांनी. हे सगळं सांगितलं आहे. आता गुरुचरित्र वाचायचं नाही आहे, आता गुरुचरित्र जाणून घ्यायचं आहे आणि ते अंगीकारायचं आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे जीवनामध्ये. हे महत्त्वाचं आहे. आणि हा सगळा खटाटोप आहे ना इतका, रोजचा वेळात वेळ काढून वगैरे, तो याच्यासाठी आहे की आता गुरुचरित्र कळलं पाहिजे. वाचणं खूप झालं तर ते आता वाचन झालं की चिंतन मनन
झाल्यानंतर ते अंगीकारणं यातून चरित्र निर्माण होईल आणि ते उत्तम साधकाचं असेल. आणि लक्षात घ्या की एक वेळ अशी असेल की ज्या वेळेला प्रत्यक्ष दत्त महाराज तुमच्या समोर उभे असतील. विश्वास ठेवा. आणि मग माझा रोल तिथे संपणार आहे. तिथे नंतर मग तुम्ही आणि देवभक्त झाले एक, ऐसा नामाचा हरिक देवभक्त झाले एक, हे जे आपल्या एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. माझं जे काम आहे, मला जे सांगितली जातं त्या सूचनेने मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. माझा रोल एवढाच आहे की मी फक्त टॉर्च मारणार आहे की हा प्रकाश दिसतोय, हा उजेड आहे आणि या मार्गावर मात्र तुम्हाला चालायचं आहे. त्या उजेडामध्ये तुम्ही जायचं, मी इकडे फक्त बॅटरी धरणार आहे. पुढं पावलं टाकायची की नाहीत हा निर्णय तुमचा आहे. आज आपण इथं थांबूया. आपण 40 ओव्यांपर्यंत पाहिलेलं आहे आणि उद्या 41हून पुढे आपण पुढं पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.